आपल्याला सगळ्यांनाच भविष्याबद्दल प्रचंड कुतूहल असतं की उद्या काय होणार. म्हणजे एखादा माणूस आस्तिक असला, नास्तिक असला, कितीही त्याचा विश्वास नसला देवावर, तरीसुद्धा प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी ज्योतिषाकडे जावंसं वाटतं. म्हणजे आयुष्यात आता माझ्या एवढे प्रॉब्लेम्स आहेत, मला जॉब मिळेल का, किंवा माझं लग्न होईल का, माझा मुलांनी कोणतं नक्की करिअर करावं, तर अशी एक चिंता पण लागलेली असते ना, माझं भविष्यात काय होणार. आणि मग ज्योतिषाकडे गेलं की मग तो काहीतरी सांगतो की बाबा हे होणार आहे, ते होणार आहे. तर खरंच ज्योतिष हे शास्त्र आहे का, की ते थोतांडे? खूप छान प्रश्न तुम्ही विचारलात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याला त्याच्या भविष्याबद्दल कुतूहलही असतंच. म्हणजे बघा, आज या स्टुडिओमध्ये आपण बसलेलो आहोत. इथून बाहेर पडल्यानंतर काय होणार? हा सुद्धा एक सस्पेन्सच आहे ना. पुढे काय होणार आहे, हे निसर्ग आपल्याला कधीही डिस्क्लोज करत नाही. तो आपल्याला नेहमी सस्पेन्समध्ये ठेवतो आणि घटना अचानक घडत असतात. तर ज्योतिषशास्त्र त्याच्या मर्यादेसकट जर आपण त्याचा उपयोग बघितला, ज्योतिषशास्त्र हे खूप मोठं आहे शास्त्र. म्हणजे ते वेदाचं अंग आहे. इट इज एन्शंट सायन्स. आलं की नाही लक्षात? त्याच्या उगमाची फार वेगवेगळी कारणं आहेत. खूप वेगवेगळे स्कूल ऑफ थॉट्स त्याच्यामध्ये आहेत. आता असं धरून चाला की संस्कृत ही एक कोड लँग्वेज आहे, बरोबर की नाही? म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. तसंच ज्योतिषशास्त्र हे असं टूल आहे ना, की त्याचे 9 वेगवेगळे उपयोग आहेत. त्यातला केवळ एक उपयोग असा आहे जो भविष्याचं निर्देशन करतो किंवा भविष्यात काय होणार. म्हणून या 9 त्याच्या वेगवेगळ्या स्कूल ऑफ थॉटपैकी केवळ एक थॉट आहे. हिमनगाचं फक्त एक टोक आहे ज्याच्यासाठीच ज्योतिषशास्त्र वापरलं जातं. म्हणजे जसं गुगल आहे, गुगलचे कितीतरी उपयोग आहेत. यूट्यूब आहे, त्याच्यानंतर गुगलवर आपण सर्च करू शकतो, आपण पेपर वाचू शकतो. आणि पण फक्त GPS म्हणजेच गुगल असं नाही आहे ना. त्याच पद्धतीने आपण जन्माला आल्यापासून, जसं आपण जन्मकुंडली म्हणूया, तर तो एक GPS मॅपप्रमाणे आहे. कळले की नाही? जसं फ्लाईट टेक ऑफ घेतो, टेक ऑफ घेतल्यानंतर ते कधीतरी लँड होणारच आहे, बरोबर की नाही? आयुष्यभर हवेत नाही चालू शकत. तसंच जन्म म्हणजे काय, या पृथ्वीवर आपण आल्यानंतर लँडिंग म्हणजे जन्म झाला की मृत्यू हा होणारच आहे. मग याचा उगम कुठून झाला असावा आणि याचं कुतूहल काय आहे? तर आपण ना याचा थोडासा एक होलिस्टिक आधी दृष्टिकोन, माझा स्कूल ऑफ थॉट काय आहे तो बघूया. तर एक मागच्या 25 वर्षामध्ये जे काही ज्ञान माझ्या अनेक वेगवेगळ्या गुरूंकडनं मी मिळवलेलं आहे, त्यांना मी आता वंदन करून हे तुमच्यासमोर मांडतो. पहा की ज्योतिषशास्त्र ही एक लँग्वेज तयार केलेली आहे, भाषा तयार केलेली आहे. आणि ती भाषा तयार करण्याचं एक कारण होतं. उपनिषदांमध्ये असे वाक्य आहे, यथा दृष्टी तथा सृष्टी. म्हणजे आपल्या शास्त्रकर्त्यांना किंवा ऋषीमुनींना हे लक्षात आलं होतं की तिसरं आणि चौथं डायमेन्शन जे आहे हे कनेक्टेड आहे. म्हणजे आपण आता शरीरामध्ये आहोत तेव्हा प्रकृतीचे नियम काम करत असतात, 5 तत्व काम करत असतात आणि त्या प्रकृतीच्या नियमाप्रमाणेच आपल्याला रिझल्ट्स मिळत असतात. आणि तिसरं आणि चौथं डायमेन्शन कॉम्बिनेशन म्हणजे काय, 3 डायमेन्शन म्हणजे आपलं हे शरीर आणि आता आपण या पृथ्वीवर जे वावरतोय ते, आणि आपलं मन म्हणा, अंतर्मन आणि त्याचे सगळे जे अभ्यास आहेत, दॅट इज कॉल्ड 4th डायमेन्शन. विच वी कांट सी. जे आपण बघू शकत नाही. आणि भविष्यात ते दडलेलं आहे. भविष्यात दडलेलं आहे किंवा या सगळ्या गोष्टी, सोल्युशन्स म्हणा, बाकी सगळ्या गोष्टी या अंतर्मनामध्ये 4th डायमेन्शनमध्ये आहेत. आता जेव्हा माणसाचा मृत्यू होतो, तर मृत्यूनंतर पुढच्या जन्माच्या अगोदर तो कुठे असतो, तर तो 4थ्या डायमेन्शनमध्ये असतो. 3 आणि 4 मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. आणि परत जेव्हा त्याचा जन्म होतो, तो परत 3ऱ्या डायमेन्शनमध्ये होतो. आणि मधला जो काळ आहे त्याच्यामध्ये टाईम आणि स्पेस नसतो. मी एखादी इच्छा व्यक्त केली की ती लगेच पूर्ण होते. जसं आपण AI मध्ये आजकाल बघतो की विचार केला, जर तुमच्याजवळ शरीरच नाही आहे 4थ्या डायमेन्शनमध्ये, तुम्ही एखादा विचार केला की आता सध्या मर्सिडीज आली पाहिजे, मर्सिडीज समोर येते. कारण 4थ्या डायमेन्शनमध्ये जेव्हा तुम्ही जाता, जेव्हा तुमचा मृत्यू होतो, तेव्हा तुम्हाला हे माहीत नसतं. ती स्वप्नदृष्टी अवस्था आहे की तुमचा मृत्यू झालेला आहे. आलं की नाही लक्षात? तुम्हाला हे कळत नसतं.
तुम्ही जो विचार करता त्या गोष्टी समोर ॲटोमॅटिक घडत असतात. कारण प्रकृतीचे नियम काम करत नाहीत चौथ्या डायमेन्शनचा, म्हणून तर त्याचं एवढं आकर्षण आहे. म्हणजे मृत्यूनंतर आपण जिथे जातो तिथे. जिकडे जातो तिकडे. मग समजा मर्सिडीज समोर आली किंवा एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं आहे, ज्या व्यक्तीला बरोबर जायचं आहे ती व्यक्तीसुद्धा समोर येते आपल्या. हे मॅनिफेस्टेशन हे पटापट लगेच होत असतं. आणि असा काही मी तिथे टाईम अँड स्पेस वेगळा आहे. कॅलेंडर आणि आपला क्लॉक आहे तो चालत नाही तिथे. त्याच्यामुळे नंतर आपलं जे तिकडचं लाईफ संपलं, आपले जे नॉर्मल मटेरियलिस्टिक उपभोग असतात ते झाल्यानंतर कधीतरी जन्माची घटना घडते आणि ती परत 3rd डायमेन्शनमध्ये असते. मग आता प्रकृतीचे नियम लागू होणार, गोष्टी लगेच मॅनिफेस्ट होणार नाहीत, बरोबर की नाही. मग जन्म तुमचा कुठे झाला, त्याच्यानंतर कोणत्या वेळेला झाला, त्याच्यानुसार एक GPS मॅप तुम्हाला दिला जातो, ज्याला आपण म्हणू शकतो जन्मकुंडली. म्हणून जन्मकुंडलीचे डिटेल्स आपल्याला लागतात. त्याच्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ, टाईम ऑफ बर्थ आणि प्लेस ऑफ बर्थ याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपल्या शास्त्रकर्त्यांनी बघा किती सुंदर भाषा तयार केलेली आहे. युनिव्हर्सल लँग्वेज एकमेव मलातही. ही युनिव्हर्सल लँग्वेज कशी आहे बघा, पृथ्वीवरनं कुठूनही, फक्त भारतातनं नव्हे, सूर्य, चंद्र, मंगळ हे दिसणारच आहेत. हजारो वर्ष आधी दिसत होते, आत्ताही दिसत आहेत आणि पुढे पण दिसत राहणार आहेत. म्हणजे 5000 वर्षापूर्वी जर ही भाषा डेव्हलप झाली असेल तर 5000 वर्षानंतर पण आपण त्या भाषेविषयी बोलत आहोत. आणि ती कोड लँग्वेज आहे. मग त्या भाषेसाठी हे परिमाण का वापरलं गेलं, कारण ते सगळीकडे युनिव्हर्सल असणार आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.